नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. नवदुर्गा या जय महाराष्ट्राच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलंय आणि वेगवेगळ्या कलाक्षेत्रातली जी वेगवेगळी विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे या नवदुर्गा, कोणी गायिका आहेत, कोणी अभिनेत्री आहेत. आज ज्या आपल्या या कार्यक्रमात आलेले नवदुर्गा आहे आजची, ही चित्रपट क्षेत्रांमध्ये दिग्दर्शिका म्हणून वावरते. अनेक चित्रपट त्यांनी आजपर्यंत केले. मितवासारखा चित्रपट त्यांनी केला, फुगेसारखा चित्रपट केला, लाल इश्क सारखा चित्रपट केला, सविता दामोदर परांजपे सारखा चित्रपट केला आणि अशा वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या माध्यमातून रसिकांसमोर आलेली आजची नवदुर्गा. आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध दिग्दर्शका स्वप्ना वाघमारे जोशी यांचं. नमस्कार ताई. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आजच्या नवरात्रीच्या निमित्तानं, या भागाच्या निमित्तानं आपण स्वप्नाताईंशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते काम त्यांच्या दृष्टिकोनातून उलगडून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा. नवरात्रीचा महोत्सव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या दर्शकांना सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सुरुवातीलाच प्रश्न जो मी सगळ्याच नवदुर्गांना विचारतोय, कारण जीवन प्रवास उलगडण्याचा माझा प्रयत्न आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. कोणत्याही कलाकाराला या क्षेत्रामध्ये जेव्हा तो पदार्पण करतो म्हणा किंवा त्याची एक सुरुवात असते, कधी लहानपणापासूनच सुरुवात झालेली असते, कधी कोणी अपघाताने क्षेत्रामध्ये येतात, अनेक गोष्टी घडलेल्या असतात. प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे, प्रत्येकाचा येण्याचा मार्ग वेगळा आहे. तुमचा मार्ग नेमका कशा पद्धतीने या सगळ्याकडे आला? खरंच खूप नशीब हे खूप मोठा भाग असतो. माझी आई आहे ती इकॉनॉमिक्सची ग्रॅज्युएट, वडील माझे इंजिनियर, पण दोघांना नाटक या विषयाचा खूपच आवड होती. त्याच्यामुळे लहानपणापासून जर आपण म्हणू की मला बाळ कडू मिळालं तर ते बाळ कडू आहे हे कळण्याच्या आधीच मिळालं. माझा पहिला स्टेज एंट्रन्स म्हटलं, परफॉर्मन्स नाही म्हणता येणार, मी 2 महिन्याची होते तेव्हा आईच्या कडेवरून. आणि त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक वर्षी कुठलं तरी नाटक, नृत्य नाटिका, कुठला तरी डान्स कमीच, पण नाटकं वेगवेगळ्या प्रकारची. गुजरातमध्ये आम्ही होतो तर ती भवाई हा प्रकार होता, नृत्य नाटिका होत्या त्या वेगवेगळ्या ह्याच्यात. त्याच्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक वर्षी मी स्टेजवर गेलेले. त्यामुळे स्टेज फिअर काय असतो किंवा त्याच्यात काही वेगळे पण असतं हे मला कधी वाटलंच नाही. सो इट वॉज म्हणजे माझ्या आयुष्यातला एक भागच आहे, तो अविभाज्य भाग आहे. बरोबर. तो अगदी लहानपणापासूनचा. नक्कीच. एक साधारणतः 20-25 वर्ष तुम्ही हिंदीमध्ये होतात आणि हिंदीतला जो भाग आहे खरं तर प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, कारण हिंदी जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवरती जाता, त्या व्यासपीठावरती जाता, तेव्हा तुम्ही जगाच्या व्यासपीठावरती जाता, कारण तुम्हाला तो वाईड स्कोप असतो. हिंदीतली संधी कशी मिळाली आणि तिथे पदार्पण कसं झालं? मी नीलकांती पाटेकर यांना असिस्ट करत होते खूप वर्षांपूर्वी. आय थिंक इट वॉज 1990 साली. आणि तिथे माझी राधिका बोरगावकर ह्या माझ्या मैत्रिणीशी, ती त्याच्यात ऍक्ट करत होती, मी चीफ असिस्टंट होते. आमची मैत्री झाली आणि अशी गट्टी जमली की चला आपण एक प्रोड्यूस करूयात सिरियल आणि तू डिरेक्ट कर. आणि काही ओळख पाळख काही नाही. विक्रम गोखल्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला, रीमाताईंनी खूप सपोर्ट केलं. फर्स्ट टाइम डिरेक्टर, फर्स्ट टाइम प्रोड्युसर, त्या सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम, भरभरून सहकार दिला. माझे तेव्हाचे मित्र अजित दांडेकर, दीपक जोशी, ह्या सगळ्यांनी आम्हाला उभं केलं आणि आम्ही एक पायलट केला. त्याचं नाव होतं अहंकार, हिंदी. आणि मग आम्ही तो दूरदर्शन दिल्लीला जाऊन तो पिच केला. आम्हाला सुरुवातीला त्या सगळ्यांचा लुक असा होता की हा जास्त पैसे आलेत बहुतेक, असेच खूप लोक बनवून येत होते तेव्हा पायलट. आम्ही बसलो, चिकाटी घेऊन तिथे बसलो आणि मग आम्हाला त्यांनी बोलवलं की अरे तुमचं तर प्राईम टाईमच्या लेवलचा पायलट आहे. आणि तेव्हा आम्हाला डीडी मेट्रोवरती प्राईम टाईम मध्ये अहंकार नावाची मालिका मिळाली, जी हिंदी मालिका होती. त्या सुमारास माझी ओळख झाली एकता कपूर. तिची पण अगदी नवीन सुरुवात होती, तेव्हा तिची एकही सिरियल एअरवर गेली नव्हती. तिने बरेच पायलट्स केले होते पण एअरवर गेलं नव्हतं. तिचं हम पांचचा पायलट झाला होता, ह्याचा त्याचा सगळा झाला होता. आणि मग आम्ही तिच्यासाठी मानो या न मानो हे डिरेक्ट केले 5 एपिसोड पहिल्यांदा.
आणि ती सगळ्यात पहिली बालाजीची एअरवर गेलेली सिरियल. त्यानंतर एक आमची खूप छान अंडरस्टँडिंग झालं. मग बालाजीमध्ये मी जवळजवळ 8 वर्ष काम केलं. म्हणजे बालाजीमध्ये म्हणजे होते फ्रीलान्सर, पण बालाजीचेच शोज एकानंतर एक असे खूप छान छान शोज मिळत गेले. त्यातले काही खूप पॉप्युलर झाले. कुटुंब माझं खूप पॉप्युलर झालं होतं तेव्हा. आय थिंक तुम्ही शाळेत असाल तेव्हा तुम्हाला माहिती असेल ते. मग कलश, मग कहाणी घरघर की मध्ये मी क्रिएटिव्ह हेड होते. क्युंकीचे काही एपिसोड्स डिरेक्ट केले, कुसुमचे डिरेक्ट केले. असं बालाजी मी खूप एन्जॉय केलं आणि तिथून खूप शिकायला मिळालं मला, खूप. आणि आम्ही अजूनही बालाजीतले सगळे मित्रमैत्रिणी भेटलो की आम्ही म्हणतो की दॅट इज अ युनिव्हर्सिटी, जिथून शिकून सगळे बाहेर निघतो आपण. आणि ते एक ट्रेनिंग होतं की काय किती तुम्ही सुंदर करू शकता, काहीही कल्पना करा, यू कॅन मेक इट कम ट्रू. म्हणजे कुठेही आम्हाला हे नव्हतं की ह्याच बजेटमध्ये विचार करा, यू ड्रीम अँड विल मेक इट कम ट्रू. असं जे काय होतं ते एक अमेझिंग होतं. आणि त्याच्यामुळे किती उडू शकतो, किती पंख हलवू शकतो ही क्षमता कळली. आणि मग बाहेरच्या पण सिरियल्स करायला लागले मी भरपूर. मग इंडिया कॉलिंग केली, हॉटेल किंगस्टन केलं, सिंदूर तेरे नाम का, 7 फेरे, 3 बहुरानिया, अशा बऱ्याच काय 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 सिरियल्स केल्या बाहेर. मग तुमच्याशी बोलताना ना एक प्रश्न आता पटकन मनामध्ये असा येतो की या क्षेत्रामध्ये येणारी जी माणसं आहेत, मग ती कोणी असो, अगदी तुम्ही स्पॉट दादांना जरी बाजूला घेऊन विचारलं तरी तेही सांगतील की हो मला अभिनेता व्हायचंय किंवा मला हिरो व्हायचंय, हिरोईन व्हायचंय. दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांकडे किंवा या विभागांकडे वळायला शक्यतो कोणाची तयारी नसते, कारण त्यांना स्क्रीनवरती दिसायचं असतं, त्यांना हिरो हिरोईन व्हायचं असतं. मात्र तुम्ही दिग्दर्शिका होणं पसंत केलं, तुम्ही निर्मात्या होणं पसंत केलं. हा जी कल्पना होती म्हणा किंवा आवड होती म्हणूया आपण, ही कशी निर्माण झाली? मी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये ड्रामॅटिक्समध्ये मास्टर केलंय, मास्टर्स. त्या 5 वर्षात आपण स्वतःला खूप चाचपडतो. बरोबर. ती 5 वर्ष त्याच्याचसाठी असतात की आपण चाचपडतो, आपण सगळं करून बघतो. तिथे सगळं कंपल्सरी आहे. तिथे स्पेशलायझेशन नाहीये की तुम्ही फक्त अभिनेता व्हा, फक्त दिग्दर्शन करा, सगळं करावं लागतं तुम्हाला. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी अभिनय खूप एन्जॉय करतेय, खूप मजा येते मला, खूप दंगा मस्ती करते. पण असं एक सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ना, ते मी जेव्हा एखादं नाटक डिरेक्ट करते ना त्याच्यानंतर मिळतं. कारण जेव्हा मी कलाकार असते, मी जेव्हा ऍक्टिंग करते तेव्हा मी एक माझं कॅरेक्टर, माझं विश्व तयार करते. पण मी जेव्हा एक दिग्दर्शिका असते तेव्हा मी एक संपूर्ण विश्व तयार करते. त्या सगळ्यांच्या मनात काय काय भावना घडतायत त्यांच्या आयुष्यात, मला त्याची जबाबदारी वाटते लिटरली. की कोणाच्या आयुष्यात दुःख आहे, कोणाच्या आयुष्यात काय ऍक्सिडेंट आहे, काय आहे, तर ते सगळं क्रिएट करायचं, त्यांना त्याच्यात घेऊन जायचं आणि त्याच्यातून तेवढंच अलगदपणे बाहेरही काढणं, हेही तेवढंच महत्वाचं आहे. तर ती एक, मी तुम्हाला सांगते, ती एक जबाबदारी मला खूप आवडायला लागली आणि त्याच्यामुळे मी याच्याकडे जास्त वळले. क्या बात आहे. खरं तर ना, म्हणजे एका OTTचाच एक हे होतं बघा, त्याच्यामध्ये तो डायलॉग होता, कभी कभी लगता है अपुनेच भगवान है. तसं थोडंसं दिग्दर्शकाचं हे असतं. पण खरंच इंटरेस्टिंग पार्ट आहे. मराठीकडे येणं तुमचं तसं लेट झालं आणि आलात त्या सुद्धा खूप दमदार पद्धतीने तुम्ही आलात आणि नंतर फिल्मची लाईन लागली. पण मराठीकडे येणं कसं झालं आणि मराठी चित्रपट करत असतानाचा अनुभव काय? हा, मराठीत येणं म्हणजे सर्वात पहिलं क्रेडिट जाईल श्रावणीताई देवधरांना, कारण तिने मला स्टार प्रवाहासाठी एक मालिका करायला सांगितली आणि ती मालिका होती देवयानी, जी त्या काळी खूप गाजली. म्हणजे आय थिंक अनहर्ड ऑफ TRPs होते त्याचे, 10.5-11 त्या काळी, आणि खूपच गाजली. पण तेवढं झाल्यानंतर म्हटलं बस आता आपण हिंदीकडे वळूयात. कारण कसं झालं होतं, कम्फर्ट झोन झाला होता. ओळखीचे सगळे हिंदीतले होते, ऍक्टर्स म्हणा, चॅनलचे लोक म्हणा, आणि आपण कुठेतरी कम्फर्टेबल होतो की कशाला आपण वेगळ्या झोनमध्ये जायचं, कशाला नवीन प्रयोग करायचे, आहे ते छान चाललंय. मग दुसरं मोठं क्रेडिट देईन ते स्वप्नील जोशीला. स्वप्नील जोशी आणि मी, आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो तेव्हापासून लोकांनी ठरवलं की आम्ही भाऊ बहीण आहोत. स्वप्ना जोशी, स्वप्नील जोशी. म्हणजे अजूनही त्याचे फोन मला येतात, माझे त्याला जातात. त्याचे कॉल टाइम मला येतात, माझे त्याला जातात. त्याचे मित्र शिव्यांनी भरलेले मेसेजेस मला पाठवतात आणि असं सगळे गोंधळ. तर त्यामुळे आमची ओळख व्हायला लागली होती आणि मग छान ओळख झाली. आणि मग लोक विचारायचे की तुमचा भाऊ का? मी हो म्हणायची. किंवा त्याला कोणी विचारलं तुमची बहीण का? तो हो म्हणायचा.
मग तेव्हा तो मला म्हणाला की सिस्टर चल ना हम लोग एक साथ में फिल्म करते हैं. तर म्हटलं स्वप्नील मराठी फिल्म आपण हिंदी करूयात. तर मला म्हणे नाही आत्ता, त्याची तेव्हा दुनियादारी खूप मोठी हिट झालेली होती. तर मला म्हणे आत्ता माझ्याकडे मराठीचे प्रोड्युसर्स आहेत. मग मी म्हटलं हां ठीक आहे. मग आमचं असंच डिस्कशन होत राहिलं, हा सब्जेक्ट तो सब्जेक्ट. कधीतरी एक महिन्यातनं एकदा भेटायचो आणि खूप सब्जेक्ट्स डिस्कस करायचो, पण ते असं कुठलाही मनात बसत नव्हता. मग मी त्याला सांगितलं की स्वप्नील मी एक गोष्ट लिहिली आहे जी मी हिंदीत करण्यासाठी ठेवली आहे, पण तुला बघ कशी वाटते. आणि मी त्याला मितवाची स्टोरी ऐकवली. त्याचं तेव्हा नाव होतं कतरा कतरा. मी ते हिंदीमध्ये लिहिली होती. आणि शिवम सारंग नाव तेच होतं सरप्रायझिंगली. आणि त्याला ती खूप आवडली. आणि तेव्हा मला म्हणाला की आपण ही करूयात. आता म्हटलं मी स्क्रीन प्ले नाही लिहिणार, कारण मला असं नेहमी वाटतं की कथा ज्यांची असेल ना, स्क्रीन प्ले वेगळा कोणीतरी लिहावा, एक वेगळा व्ह्यू पॉईंट मिळतो, त्याला एक दृष्टिकोन वेगळा मिळतो. नाहीतर तुम्ही एकाच दिशेने काहीतरी विचार करत जाता. तेव्हा मी शिरीष लाटकरांबरोबर खूप काम करत होते. आणि लाटकरांना म्हटलं की लाटकर असा असा सब्जेक्ट आहे, करूयात का? लाटकर म्हणाले करूयात. आणि लाटकरां इतका संवेदनशील लेखक मला खरंच माझ्या 35 वर्षात नाही सापडला. म्हणजे तो लिहितो, माझ्या डोळ्यातून पाणी असतं. आणि इतकं इतकं आणि ते सुंदर असतं, लॉजिकल असतं. बरं त्याच्याबरोबर गंमत ही आहे की त्याला आपण काही चेंज सांगितला तर चेहऱ्यावर आठी पण येत नाही. ह्याला कॉन्फिडन्स म्हणतात. तो लगेच दुसरा चेंज करून देऊ शकतो. तो एकावर थांबत नाही. त्याला 50 ऑप्शन्स विचारा, तो 50 देतो. आणि ह्याच्याहून जास्त मला काय पाहिजे होतं. तर आता मी 8 चित्रपट केले, ज्याच्यातले 7 शिरीषने लिहिलेले आहेत. तर तो कम्फर्ट झोन असूनही त्याच्यात प्रत्येक वेळेस मला काहीतरी शिकायला मिळतं त्याच्याकडनं. प्रत्येक वेळी, कारण तो इतका ग्रो करत जातोय आणि त्याच्याबरोबर मला स्पीड मॅच करायला लागते. आता लेटेस्ट पिक्चर आम्ही केलाय जगून घे जरा, त्याच्यात सेम आहे. जसं मितवामध्ये कथा माझी होती आणि पटकथा त्यांनी डेव्हलप केली, तसंच ही कथा माझी आहे आणि पटकथा त्यांनी, आणि खूपच संवेदनशील लिहिलंय. म्हणजे मला खूपच होप्स आहेत की शिरीषला ह्या पिक्चर नंतर खूप हे मिळणार आहे, अजूनच हे मिळणार आहे क्लेम. खूपच. खरं तर ना वेगवेगळ्या क्षेत्रांकडे जाणाऱ्या या स्त्रिया, आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सगळ्यांशी गप्पा मारतोय. तुम्ही पाहिलं, गायिका आहेत, अभिनेत्री आहेत, आता ताई दिग्दर्शिका आहेत. कलाक्षेत्र म्हटलं की त्याला आज खूप सारे अँगल्स आहेत आणि या अँगल्सवरती काम करणाऱ्या या स्त्रिया पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे आपण किती छान पद्धतीनं आता पुढे चाललेलो आहोत आणि खूप छान पद्धतीनं महिला देखील या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि कदाचित त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली येणारी जी पुढची पिढी आहे ती आणखीन सशक्त असेल आणि ती खूप चांगले चांगले प्रयोग या कलाक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकेल. आता एक थोडासा वेगळा प्रश्न या निमित्तानं, या क्षेत्रामध्ये महिला असुरक्षित आहेत अशी बोंब सुरुवातीपासून आपण ऐकली. अनेक महिलांना तशा पद्धतीचे अनुभव देखील आले. काही गोष्टी आपण, खरं तर आम्ही इंडस्ट्रीच्या बाहेर असलेली माणसं आहोत, आम्हाला आतमध्ये काय सुरू आहे माहीत नाही किंवा ऑफ कॅमेरा काय चालू आहे माहीत नाही. जेव्हा एखादी घटना घडते आणि न्यूज चॅनल म्हणून ती आमच्यापर्यंत येते तेव्हा आम्हाला कळतं की असं काहीतरी घडलंय. तुम्ही एक महिला आहात, तुम्ही एक स्त्री आहात, तुमचा अनुभव काय आणि या ज्या अशा पद्धतीच्या घटना घडतात त्या साधारण कशामुळे घडत असाव्यात असं वाटतं? मला ह्या इंडस्ट्रीत 35 वर्ष झाली, आता 34 वर्ष. आणि मी अगदी ठामपणे सांगते की मला एकही असा अनुभव आला नाहीये की जो स्त्री म्हणून काही लोकांनी कोणी छेडलं का कोणी, किंवा मला कळला नसेल आणि माझ्यापर्यंत तो पोचला नसेल किंवा मी लक्ष दिलं नसेल आणि मला तो सिग्निफिकंट वाटला नाही. मला असं वाटतं फक्त या इंडस्ट्रीत नाही तर पूर्ण देशात नाही, पूर्ण जगात स्त्रीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तो बदलत चालला आहे. फक्त ह्या व्यवसायासाठी का लोकांच्या डोळ्यात येतं, कारण सतत इथले लोकांच्या माहितीतले आहेत असं लोकांना वाटतंय. आणि कसं आहे की ह्यांच्याबद्दल कुतूहल आहे म्हणून सगळीकडे हे प्रॉब्लेम्स जर आहेत तर सगळीकडे आहेत. ऑफिसेसमध्ये आहेत, हॉस्पिटल्समध्ये आहेत, कचेऱ्यांमध्ये आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आहेत, कुठे नाहीये. आणि ह्याला मी एवढंच सांगते की जितके पुरुष जबाबदार आहेत तितक्याच बायकाही जबाबदार आहेत. बायका स्वतः, जेव्हा काही बायका अशा आहेत अनफॉर्च्युनेटली की त्यांना स्वतःचं काम जेव्हा काढून घ्यायचं असतं तेव्हा त्यांना हे सगळं चालतं.
आणि जेव्हा काम नसतं काढून घ्यायचं तेव्हा त्यांना ह्याचा प्रॉब्लेम होतो. या अशा बायका माझ्या मते पुरुषांपेक्षा जास्त घातक आहेत कुठल्याही इंडस्ट्रीसाठी. तुम्हाला हिंमत आहे का डोळ्यात डोळा घालून एक कानाखाली वाजवायची समोरच्याच्या? काही होणार नाही तुम्हाला. माझ्या मुलीला मी इंडस्ट्रीत घातलं, का घातलं असेल? मला काहीतरी सेफ वाटलं तेव्हा. आता तिचा पुढचा चॉईस आहे की तिला करायचंय नाही करायचंय, पण तिने मला सांगितल्यावर मी आनंदाने तिला म्हटलं ये. उद्या उठून माझी कुठलीही नातलग असेल, मुलगी असो मुलगा असो, मला प्रचंड अभिमान आहे या व्यवसायाचा. आणि मला याच्यात खूप छान माणसं भेटली आहेत खरंच. म्हणजे अशी माणसं कदाचित मला नॉर्मल व्यवसायात नसती भेटली. मी असं म्हणणार नाही की बाकी ठिकाणी नसतात, पण इथे खरंच भरभरून प्रेम करणारी, भरभरून सपोर्ट करणारी, डोळे मिटून सपोर्ट करणारी, अनकंडिशनल लव्ह ज्याला म्हणतात ते सगळं मला या इंडस्ट्रीत सापडलंय. त्याच्यामुळे मला ही इंडस्ट्री खूप सुरक्षित वाटते. आणि हे जितकं मी परत सांगेन की जितकं पुरुषांवर अवलंबून आहे तितकंच इथे काम करणाऱ्या बायकांवर अवलंबून आहे. दोन्ही गोष्टी ज्या इंडस्ट्रीमध्ये जी येणारी पिढी आहे त्यांच्याकरता महत्वाच्या, निर्माते आणि दिग्दर्शक. आत्ताची जी पिढी, जसं मी मगाशी पण म्हटलं की सोशल मीडियाचा एक वेगळा मार्ग आत्ता आहे. OTT सारखा एक वेगळा प्लॅटफॉर्म सुद्धा आत्ताच्या मुलांना किंवा नवीन पिढीला ओपन आहे. मात्र येत असताना किंवा जर यशस्वी व्हायचं असेल, कारण येणं वेगळं आणि यशस्वी होणं वेगळं, तर काय नेमकं केलं गेलं पाहिजे आणि किती टफ आहे किंवा किती स्पर्धा आहे आत्ताच्या या सिच्युएशनला? काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी मला वाटतं वेबमध्ये आम्ही सगळे चाचपडतोय. वेब सुरुवातीला आलं तेव्हा एक्साइटमेंट लोकांना एकच होती की सेन्सर नाहीये, त्याच्यामुळे बक्कळ शिव्या, मग सेक्स, मग जे काय दाखवता आलं नाही. मला कुठेतरी तेव्हा असं वाटायला लागलं, अरे काय काय फ्रस्ट्रेशन बाहेर काढता का काय, की तुम्ही इतकी वर्ष जे दाखवू शकला नाही ते अचानक दाखवायला मिळतंय. पण आता त्याच्यातून आपण हळूहळू बाहेर येतोय. आता चांगला कॉन्टेंट आपण आणतोय, चांगले चॅनल्स, वेब चांगले शोज दाखवतायत, चांगली पुस्तकं त्याला वेबमध्ये कन्वर्ट करतायत. मला असं जे दिसतंय आता सध्या, मी खूप वेब बघते, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलंय की इंडियन वेबमध्ये प्रचंड प्रगती चालली आहे. आज मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा किंवा इवन गुजराती, मी ह्या तिन्ही भाषेतलं बघते, इवन बंगाली बघते. आणि प्रचंड त्याच्यात म्हणजे सब्जेक्ट्स म्हणा, कॉन्टेंट म्हणा, एक वेगळा क्लास क्रिएट व्हायला लागलाय. कारण इथे कसे दोन्हीचा मध्य आहे हा. ड्युरेशन वाईज तुम्ही म्हणाल तर पिक्चर सारखं 2 तासात संपत नाहीये आणि तसं डेली सोप सारखे 3-3 वर्ष चालत नाहीये. बजेट वाईज म्हणा तर डेली सोप इतकं कमी नाहीये, पण फीचर फिल्म इतकं मोठं नाहीये. तर ह्या सगळ्या दोन्हीचा सुवर्ण मध्य मला असं वाटतं आता हा वेब यायला लागलाय, की ज्याच्यात काही कथानकं अशी आहेत की जी बोल्ड आहेत, ती तुम्ही दाखवू शकता. कारण तुम्ही ती त्याच्या सेन्सरशिप नाहीये, त्याचा एक चांगला फायदा जर केला की एक बोल्ड मतं मांडली तुम्ही तिथे किंवा बोल्ड डिस्कशन्स केली की जी समाजाला गरजेची आहेत, जी सेन्सरमुळे तुम्ही चित्रपटात नाही दाखवू शकत, टीव्हीमध्ये नाही दाखवू शकत, तसे सब्जेक्ट्स मांडले. आपल्याकडे किती सुंदर कादंबऱ्या आहेत, त्या सगळ्या अशा करायला गेलो म्हणजे मला कुठेही चांगली कादंबरी वाचली की माझ्या डोळ्यासमोर हल्ली वेब दिसायला लागतं. तर मला वाटतं वेब इज अ व्हेरी वेलकम थिंग. आणि मला नाही वाटत त्याच्यामुळे नाटक किंवा डेली सोप किंवा चित्रपट ह्या कशालाही काही धक्का बसणार आहे. प्रत्येकाची जागा आहे, प्रत्येकाला आपली आपली छान जागा झालेली आहे ती. आणि नक्कीच नवरात्री निमित्तानं आपण भेटतोय, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. नवरात्री उत्सवाबद्दल, जागर देवीचा, गरबा, दांडिया याच्याबद्दलची मतं आणि थोडक्यात तुम्ही कशा पद्धतीने हा उत्सव साजरा करता? तर मी बेसिकली माझा जन्म आणि मी वाढले गुजरातमध्ये, त्याच्यामुळे नवरात्री म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात लाडका सण. 9 दिवस नटक मटक तयार व्हायचं, वेगळ्या वेगळ्या वेण्या घालायच्या, चांगलं दिसतंय नाही दिसतंय काय फरक नाही पडत, आणि जायचं. माझी ताई आणि सगळे ते त्यांना खूप नाचायची आवड होती, मला बघायची आवड होती, जायचे मी सुद्धा त्या गरब्यामध्ये. पण ती मजा जी होती, ती ओरिजिनल गरबे गाणारे यायचे आणि ते मोठी मोठी राऊंड्स, ती मी अनफॉर्च्युनेटली मुंबईला आल्यापासून मिस करते खूप ते. कारण इथे नवरात्री जरी असली तरी मी जेवढी बघितली त्याच्यात मग पिक्चरची गाणी असतात किंवा कमर्शियल कोणीतरी येतात आणि ते गाणी म्हणतात आणि मग ते डान्स पण कमर्शियल असतो. पण ठीक आहे, मला असं वाटतं तेव्हा सुद्धा बायका ज्या काय एन्जॉय करतायत आणि ज्या काय म्हणजे त्यांच्याची मस्ती असते ते त्यांच्या डोळ्यात असते सगळ्या बायकांच्या,
तर हे बघायला खूप मजा येते आणि हा एक फेस्टिवल आहे ज्याच्यात पुरुषांना दुय्यम रोल असतो. पहिलं मान, पहिलं स्थान ह्या बायकांना असतं आणि त्यांच्यातल्या सगळ्या त्या नवदुर्गातल्या नवरूप जी आहेत ती जागृत होतात आणि ती खूप छान वाटतं बघायला. सो आनंदोत्सव आहे माझ्या दृष्टीने नवरात्री म्हणजे. नक्कीच खूप छान आपल्याला आज गप्पा मारायची संधी मिळाली स्वप्नाताईंबरोबर आणि अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्वप्नाताईंनी आपली मतं ठेवलेली आहेत आपल्यासमोर. खरं तर मला असं वाटतं की जे नवीन येणारी पिढी आहे म्हणा किंवा नवीन येणारी जी मुलं आहेत त्यांनी हे खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं या प्लॅटफॉर्म आपल्याला एक्सप्लोर करता येतील आणि कशा पद्धतीनं आपल्याला या क्षेत्रामध्ये येऊन यशस्वीतेकडे जाता येईल. स्वप्नाताई तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात आमच्या बरोबर. त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. तुमच्या सगळ्या जे येणारे नवीन प्रोजेक्ट्स आहेत, नव्या फिल्म्स आहेत, सिरियल्स असतील, OTT वरचे काही सिरीज असतील, त्या सगळ्याला शुभेच्छा. खूप छान काम करा आणि चांगले चांगले चित्रपट आम्हाला बघायला द्या. थँक्यू आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो. नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येस, आणि याबरोबरच वेळ होतीये इथेच थांबण्याची. पण पुन्हा एका नवदुर्गेसह आपण भेटणार आहोत वेगळ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.